आज आपण जितकं मोबाईलवरती डिपेंड आहोत ना, तितकंच डिपेंड आहोत बँकवरती. कारण छोटासा व्यवसाय जरी करायचा असेल, तर कोणी आपली गॅरंटी घेणार नाही. पण बँक इझिली आपल्याला लोन देते आणि त्याचबरोबर आपल्यासोबत सुद्धा असते. आता बँकेचा विषय निघालाच आहे, तर एक नाव जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, चिखली अर्बन. येस, जे प्रत्येक व्यवसायामध्ये आपल्याबरोबर असते आणि आजची ही जी जर्नी आहे ना, ती आपल्या सगळ्यांना खूप जास्त इन्स्पायर करणारी आहे. 94.3 माय एफ वर मी आरजे रसिका तुमच्याबरोबर आणि आज आपल्याबरोबर आहेत चिखली अर्बन बँकेचे चेअरमन सतीश गुप्ता सर. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही? बढ़िया एकदम. तर रेडी आहात आज तुमची जर्नी सगळ्यांपर्यंत Yes. पोहोचवायला? बिलकुल रेडी. सर, सगळ्यात आधी तुमचं एक छोटंसं इंट्रोडक्शन सगळ्यांना आणि तुमच्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली? माझं नाव सतीश भगवानदास गुप्ता. तसं माझं शिक्षण जे आहे ते कृषीशी संबंधित आहे. BSc केल्यानंतर प्रायव्हेटली MSc पण केलं आणि शेती हा माझा प्रमुख व्यवसाय. सोबत थोडीफार ठेकेदारी, थोडाफार व्यापार, इन्शुरन्सचं पण काम मध्ये मध्ये मी केलं. असं सगळं माझं सुरुवात अशी आहे. माझे वडील एक सामाजिक कार्यकर्ते होते, शेतकरी होते, मोठ्या शेतकऱ्याचे चिरंजीव पण होते, सावकाराचे पण चिरंजीव होते. पण आयुष्यात त्यांनी सावकारी, व्यापार हे काही न करता शेती आणि समाजकार्य ह्या गोष्टी केल्या आणि तेच बालकडू मला सुरुवातीपासून मिळालं. ते साधारण 94च्या सुमाराला सार्वजनिक याच्यातून निवृत्त झाले आणि मग 95 मध्ये मी या बँकेचं संचालक झालो. तिथून माझी बँकर म्हणून, सहकारातला एक कार्यकर्ता म्हणून तिथून माझी ओळख सुरू झाली. तर चिखली अर्बन बँके स्थापनेचा जो हेतू होता तो नेमका काय होता? चिखली अर्बन बँकेच्या स्थापनेमागे हेतू जो होता तो हेतू हाच होता की या भागातल्या लोकांना पतव्यवस्था उपलब्ध असावी आणि चिखली अर्बन बँक ही चिखलीतली जरी बँक असली तरी विदर्भातली सहकार क्षेत्रातली ही पहिली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे. हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. तत्कालीन याच्यात जे संघाचे कार्यकर्ते होते, माझे वडील स्वतः या वऱ्हाड प्रांताचे प्रांत प्रचारक होते. नंतर संघात विविध जबाबदाऱ्या घेऊन त्यांनी काम केलं. त्यांची एक मोठी टीम होती. त्याच्यात स्वर्गीय लड्डाजी असतील, स्वर्गीय भालाजी असतील, स्वर्गीय गुणवंतराव दलाल असतील, बुलढाण्याचे भास्करराव देशपांडे असतील, रामसिंग चुनावाले असतील, इथली तत्कालीन सावकार मंडळी पैकी BT महाजन असतील, बाबूसेठ चौधरी असतील, वैजनाथ अप्पा बोंद्रे असतील, अशी सगळी एक टीम तयार करून आणि त्यातून हा विषय साधारण 1960च्या सुमारास सुरू झाला. मला तो प्रवास पण आठवतो. बँक सुरू करताना 25,000 भागभांडवल हवं होतं आणि त्या 25,000 भागभांडवलासाठी माझ्या वडिलांनी आणि त्यांच्या टीमनी किती कष्ट केले हे मी माझ्या डोळ्याने पाहिलेले. मी पहिली दुसरीत असेल त्यावेळेस आणि माझं राहणं चिखलीला होतं, पण माझे वडील अंचरवाडीला शेतीवर राहायचे आणि ते दर आठवड्याला या बँकेच्या कामासाठी शेअर जमा करण्यासाठी आमच्याकडे काळी ऑस्टिन होती, आता ती अँटिक कार मध्ये मॉडेल, ती ऑस्टिन कार घेऊन ते यायचे. ते आले की मग मला सोबत घ्यायचे घरून. मग आम्ही पेठेत यायचो आणि पेठेत काकाजी असतील, काकाजी म्हणजे भालाजींना आम्ही काकाजी म्हणतो, स्वर्गीय लड्डाजी असतील, हे सगळी टीम फिरायची. टीकाटिप्पणीचा विषय होता की हे बँक काढायला निघाले संघाची मंडळी आणि अशा याच्यात ते 25,000 भागभांडवल जमा करण्याच्या मागे लागले. 13-14 हजार रुपये झाले आणि तिथे ती गाडी स्टॉप झाली. मला हे आतापर्यंत माहित नव्हतं, परंतु पांडुरंग पाटील म्हणून एक संघाचे जुने कार्यकर्ते, स्वातंत्र्य सेनानी होते, ते वारले. त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये ही गोष्ट मला सांगितली. त्यांचे इंटरव्ह्यू बँकेच्या इतिहासाच्या वेळेस जेव्हा गेलो की उर्वरित 11,000 रुपये हे लालाजींनी स्वतःच्या, लालाजी म्हणजे माझे वडील, त्यांनी स्वतःच्या खिशातून टाकून ही बँक सुरू केली. असा या बँकेच्या स्थापनेचा. आणि त्या काळात इथे वसंतराव कसबेकर म्हणून संघाचे प्रचारक होते. त्यांनी या कामात खूप मदत केली. त्यांनी सगळ्यांना एकत्रित करणं, संघटित करणं, अशा प्रकारे या बँकेची सुरुवात झाली. आणि या बँकेपासून प्रेरणा घेऊन या बँकेच्या तांत्रिक आणि इतर सगळ्या याचा आधार घेऊन विदर्भात अनेक बँका त्या काळात सुरू झाल्या. नक्कीच. त्याचं मूळ स्रोत जर काही असेल तर ते चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. नक्कीच. आणि सर, जेव्हा एक डोक्यात थॉट होता की आपल्याला बँक सुरू करायची आहे, तिथून तो प्रवास सुरू झाला आणि मग ग्रामीण आपल्या भागातील लोक असू देत किंवा मग शहरातील लोक असू देत, यांना बँकेची सेवा देणं कितपत योग्य ठरलंय आणि काय ग्रोथ तिथे आपल्याला पाहायला मिळाली? सुरुवातीच्या काळात काही बंधनं पण होती अर्बन कोऑपरेटिव्ह बँकात. त्याच्यामुळे ही केवळ नागरी बँक, म्हणजे शहरी व्यापारी लोकांसाठी काम करणारी बँक या हेतूने हे सगळं चालायचं. परंतु नंतर 95-96 नंतर 2000 मध्ये जेव्हा मी चार्ज घेतला
हम्म. तेव्हा प्रामुख्याने आम्ही फोकस केलं ते ग्रामीण भागावर फोकस केलं. शेतकऱ्यांच्या ठेवी होत्या तोपर्यंत, हम्म. पण शेतकऱ्याला कर्ज देण्याचं धाडस कोऑपरेटिव्ह बँका, अर्बन कोऑपरेटिव्ह बँका करत नव्हत्या. हम्म. त्या काळात आम्ही ग्रामीण भागात फायनान्स करायला सुरुवात केली हम्म. आणि त्याचा खूप चांगला परिणाम बँकेच्या वाढीच्या दृष्टीने पण मिळाला. हम्म. मला अजून आठवतं 2004 मध्ये जेव्हा मी बँकेत केवळ एक संचालक होतो, त्यावेळेसची जर परिस्थिती पाहिली आणि आजची परिस्थिती पाहिली हम्म. तर खूप जमीन आसमानचा फरक. तो ह्या म्हणजे जी कक्षा रुंदावली आपण, मोजक्या लोकांसाठी फायनान्स करणं हो. आणि समाजाच्या सगळ्या स्तरात ज्याला ज्याला गरज आहे हम्म. त्याला त्या गरजेचं काय म्हणता येईल त्याला आपण, की त्याच्या अपेक्षांची पूर्ती करणं हम्म. हा विषय घेऊन काम केलं. मग त्यातून शेतकरी असतील, त्याच्यानंतर लहान लहान कामगार असतील, त्याच्यानंतर ती मजल आमची जी आहे ती अगदी महिलांचे बचत गट निर्माण करून त्यांना फायनान्स करेपर्यंत आम्ही या सगळ्या ह्याच्यातून सगळा टप्पा गाठला. मग लोककल्याणकारी सरकार होतं, परंतु कोऑपरेटिव्ह बँकांना सोबत घेऊन काम करण्याचं धाडस जे आहे ते देवेंद्रजींनी दाखवलं. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा समाजातल्या आर्थिक दुर्बल युवकांसाठी त्यांनी अण्णासाहेब पाटील ही योजना सुरू केली. नरेंद्र पाटील त्याचे अध्यक्ष झाले. लातूरचे पाटील म्हणून ते राज्यमंत्री होते. चिखली अर्बन बँक मला सांगताना अतिशय अभिमान वाटतो की ही पहिली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक होती की ज्यांनी महाराष्ट्र शासनासोबत या संबंधीचा करार केला. अर्थात आम्ही आमच्या अटी शर्ती कायम ठेवून करार केला. त्यांचं जे म्हणणं होतं की गव्हर्नमेंट गॅरंटीवर द्या, ते आम्ही मान्य नाही केलं. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही ज्या पद्धतीने फायनान्स करतो त्या पद्धतीने करू. त्यांनी ते मान्य केलं आणि तो एग्रीमेंट. नक्कीच. आणि हा सगळा प्रवास करता असताना सर काहीतरी अडचणी अशा येतात आणि त्यातून आपण सगळ्या टीम मधून बाहेर पडतो. सो काही अशा ठराविक अडचणी तुम्हाला आठवतात ज्या सगळ्यां मिळून तुम्ही पार केलेल्या आहेत? नक्की नक्की नक्की. अडचणीशिवाय जीवनच नाही. हो. आणि कुठलाही व्यवसाय म्हटलं तर अनंत अडचणी येतात. पहिली अडचण जी आली ती 2004 मध्ये बँकेचे NPA मोठ्या प्रमाणात वाढले. लहान लहान व्यापारी तेही अडचणीत होते आणि त्या काळात बँकेचे NPA साधारण 45% पर्यंत झाले. बँक RBIच्या दृष्टीने डिग्रेडला गेली. लिक्विडेट होईल का बँक इथपर्यंत सगळी परिस्थिती होती. परंतु सगळ्या संचालक मंडळाचं निवडणूक झाली. त्या निवडणुकीत मी असेल, ॲडव्होकेट विजय कोठारी असतील, म्हणजे नवीन पिढी ही नंतरची. त्याच्यानंतर तत्कालीन CEO अना वैद्य असतील, यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन नवीन संचालक मंडळ स्थापन केलं आणि त्या परिस्थितीतून मला उपाध्यक्ष करण्यात आलं. मी पहिल्या मीटिंगमध्ये हे सांगितलं की मी या सगळ्या परिस्थितीत लोनमध्ये अजिबात लक्ष घालणार नाही, रिकव्हरीत फक्त लक्ष घालेन. आणि मला सांगताना आनंद वाटतो की डी ग्रेडमध्ये असलेली बँक ही 2 वर्षाच्या काळात आम्ही सगळे NPAचे नॉर्म्स पार करून आणि A ग्रेडला येणारी बहुतेक विदर्भातली ही पहिली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असेल. हा एक टप्पा होता. त्याच्यानंतर मग बँकेने मागे नाही पाहिलं. बँक सातत्याने सगळ्या बाबतीत ग्रो करत होती. परंतु मध्यंतरी 3-4 हर्डल्स, एका कॅलॅमिटीज ऑलवेज दे आर इन चेंज, दे नेव्हर कम अलोन. तर कोरोना असेल, रेरा असेल, GST असेल आणि नोटबंदी असेल, या चारही गोष्टी एकानंतर एक येत गेल्या. आणि आमचं फायनान्स हे रुरल फायनान्स असल्यामुळे त्याच्यामुळे आम्ही थोडेसे अडचणीत आलो म्हणजे आमचे NPA त्याच्यामुळे वाढले. NPAचे नॉर्म्स बदलले, परिस्थिती बदलते तसं रोज नॉर्म्स बदलतात. कोरोनाच्या काळात अनेक सर्क्युलर नवे जुने नवीन, रोज एक नवीन काहीतरी निघायचा फतवा आणि त्याच्यावर मग ऍक्शन घ्यावी लागायची. कोरोनाच्या काळात आमचे 3-4-5 कर्मचारी पण दगावले त्या ह्याच्यात. सगळ्यात इतकी सगळी काळजी आम्ही सातत्याने घेत होतो. आणि त्याच्यामुळे बँक थोडीशी ह्या 3-4 ह्याच्यामुळे थोडीशी NPA जे आहे ते परत आता वाढले. परंतु त्याच्यावर आता बऱ्यापैकी कंट्रोल आम्ही मिळवलाय. बहुतेक या मार्च मध्ये 100% आम्ही त्या NPAच्या ह्याच्यातून बाहेर येऊ. या मार्च मध्ये नाही आलो तर पुढच्या मार्च पर्यंत येऊ, पण 100% आम्ही त्याच्यात यश आम्हाला मिळेल. कारण ज्या टीमच्या भरोश्यावर त्या एवढ्या मोठ्या संकटातून आलो, त्या मानाने आजचं संकट हे फार मोठं नाहीये. फक्त परिस्थिती अशी आहे की एकंदरीत
त्याच्यामुळे थोडंसं हे आहे, पण त्या याच्यातून सगळ्या याच्यातून नीट बँक सुरक्षित बाहेर येईल याची मला खात्री आहे. नक्कीच. आणि सर, इतक्या वर्षाचा तुमचा हा प्रवास आहे आणि आपण प्रत्येक एजमध्ये काहीतरी नवीन शिकतो, राईट? मग तुमच्या इतक्या प्रवासामध्ये काय धडा तुम्ही शिकलाय जो यंगस्टरला ऐकायला फार आवडेल? तुम्हाला गंमत वाटेल, मी जेव्हा उपाध्यक्ष झालो हम्म. तेव्हा माझा स्वभाव अतिशय तिखट तापट असा होता. हा. असं वादळी असं व्यक्तिमत्व म्हणून माझी ओळख पण होती सगळ्यांना. परंतु इतक्या वर्षात मी अनेक लोकांना भिडलो पण आहे, संघर्ष पण केलाय. पण आता माझा अनुभव जर विचाराल तर ज्या गोष्टी शांतपणे विचार करून शांततेने सुटतात, विचार केल्याने सुटतात, त्या गोष्टी संघर्षाने सुटत नाही, असा माझा आजचा अनुभव आहे. त्याच्यामुळे नवीन पिढीला असं मी म्हणेन की संघर्षाच्या आधी एकदा विचार करा. संघर्ष अपरिहार्य असेल, दुसरं सोल्युशनच नसेल तर संघर्ष निश्चित केला पाहिजे. पण जिथे सामोपचाराने गोष्टी सलटू शकतात त्या ठिकाणी नक्की शांततेने बसून नीट विचार करून गोष्टी सोडवल्या पाहिजे. याला माझं म्हणजे इथपर्यंत मी आता आलोय. तुमची इमोशनल साईड थोडीशी मी आता थोड्या वेळ आधीच बघितलेली आहे. तर मला असं वाटतं पहिलेचे एक व्यक्ती जे टफ होते एकदम. नाही, बरोबर आहे. शेवटी शांती हेच खरं आहे. सगळे धडपड जी आहे लोकांची, युद्धही करतात लोक शांततेसाठीच करतात असं मला वाटतं. म्हणताना हेच म्हणतात, रशियाही तेच म्हणतोय, युक्रेनही तेच म्हणतोय, राईट, न्याय आणि शांतीसाठी. शांती तशीच मिळत असेल. मला ऑफ द रेकॉर्ड त्या झाडाखाली झोपलेल्या माणसाची गोष्ट पुष्कळदा आठवते की त्याला याने विचारलं की बाबा तू काय करतो? तो म्हणे आराम करतो. ते काम कर, मग काय होईल? म्हणे मग तुला पोटभर जेवायला मिळेल. मग काय होईल? तुला पैसे मिळतील. मग काय होईल? तुझं जीवन चांगलं सुखात जाईल. अरे म्हणजे सुखात झोपलोय ना मी, कसे इतक्या सगळ्या भानगडी कशा? नक्कीच. आणि हा सगळा प्रवास ऐकताना सर एक प्रश्न विचारायचा वाटेल की जितके उद्योजक आहेत ज्यांना नवीन काहीतरी करायचं आहे, कारण आताचे यंगस्टर आपण बघतो त्यांना बिझनेसमध्ये किंवा काहीतरी वेगळं करण्याची फार इच्छा असते. मग अशा व्यक्तींना, युथना, उद्योजकांना स्पेशल जे नवीन आहे या फील्डमध्ये येणार आहेत, त्यांना काय सल्ला तुम्ही द्याल? त्यांना एकच सल्ला देईल की YouTube पाहून कोणाचा तरी अनुभव ऐकून निर्णय घेऊ नका. नीट शांतपणे जी पण गोष्ट असेल त्या गोष्टीचा विचार करा. नक्की त्यात खरं काय सत्य जाणून घ्या आणि निर्धाराने पुढे जा. सातत्य ठेवा. कारण अनेक उद्योजक मी पाहिले की त्यांचा प्रोजेक्ट खूप चांगला होता, परंतु कंटिन्युटी नव्हती, मध्येच सोडून दिलं. म्हणजे त्या उद्योगाला चांगले दिवस आले नाही, उद्योगाच्या बाहेर पडले. राईट. आणि ही भागदौड, मोठी भागदौड आहे. जागतिकीकरण, बाजारीकरण ह्या ज्या 92 मध्ये 95 मध्ये स्वीकारलेल्या गोष्टी आहे, त्याची गोड आणि कटू दोन्ही फळं आज आपल्याला बघायला मिळत आहेत. मला आठवते 94-95 मध्ये सहकार भारतीचे एक अधिवेशन, दत्तोपंत ठेंगडी त्याला प्रमुख वक्ता होते. त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या गोष्टीकडे देशाची आणि जगाची वाटचाल चालू असताना पाहतोय. त्याच्यामुळे सगळ्या क्षेत्रात धनदांडगे जे आहेत, भांडवलदार जे आहेत, त्यांचं प्रस्थ आणि प्रभाव हा दिवसेंदिवस वाढतोय. सहकार हे असं क्षेत्र आहे की ज्यातून समाजाचा प्रभाव हा वाढण्याची 100% खात्री आहे. म्हणून मला असं वाटतं की सहकारात काही गोष्टी, काही व्यक्ती वाईट असतील तरीही सहकार हा वाढला पाहिजे. आणि सहकाराच्या आधारावरच या देशाच्या सामान्य माणसाचं स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी टिकणार आहेत. या टिकवायच्या असतील तर सहकार सगळ्यांनी केला पाहिजे. आणि सहकार आपल्या संस्कृती, जी हिंदू संस्कृती म्हणा, भारतीय संस्कृती म्हणा, त्याचा बेस जर काही असेल तर ते सहकार. आणि त्या सहकारात सगळ्यांनी आपापलं योगदान दिलं पाहिजे. तरुण पिढीला मी हे म्हणेन की त्यांनी सहकारी बँकेत येऊन बघितलं पाहिजे. बघितलं तर त्यांना कळेल की टेक्नॉलॉजी वगैरे सगळं इथे आहे. फक्त माणसं, थोडी माणुसकीवाली माणसं इथं असल्यामुळे आपल्याला असं, आता तुम्ही आमच्या बँकेत आलात, आमच्या कर्मचाऱ्यांना पाहिलं, तुम्ही आमच्या उपाध्यक्षांना पाहिलं, साधेपणा जो आहे तो तर आम्हाला असं वाटतं की तो आमचा स्ट्रॉंग पॉइंट आहे. राईट. लोकांना वाटतं की वीक पॉइंट आहे, त्याच्यामुळे तुमचं इम्प्रेशन पडत नाही. इम्प्रेशन पाडून काय करायचं? काम झालं पाहिजे, लोकांचं काम झालं पाहिजे, लोकांसाठी तुम्ही आहात.
तुमच्यासाठी लोक नाही. लोक नाही आणि ते करायला कपडे, ड्रेस, सूट बूट या सगळ्यांची काय आवश्यकता नाही. त्या पद्धतीने आमचे कर्मचारी काम. नक्कीच सर, थँक्यू सो मच. तुमची जर्नी ऐकून खूप भारी वाटलं आणि इथे आल्या आल्या जे आपलेपणाचं एक नातं फील झालेलं आहे ना, ते ऍक्च्युली खूप महत्वाचं आहे, कारण फार कमी लोक ते करू शकतात. सो थँक्यू वन्स अगेन सर. आणि आत्ता आपल्या बरोबर आहेत पुरुषोत्तम दिवते सर, उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. नमस्कार सर, कसे आहात तुम्ही? नमस्कार. एकदम छान, उत्तम. मी पुरुषोत्तम गणपतराव दिवटे, एक सेवानिवृत्त शिक्षक आहे आणि 2010 पासनं या बँकेचा संचालक म्हणून मी या बँकेत काम करतो आहे आणि गेल्या 3-4 वर्षापासनं मी उपाध्यक्ष म्हणून दी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत सध्या कार्यरत आहे आणि ते सगळं काम मी करतो आहे. संचालक मंडळाच्या आमच्या ज्या मासिक मीटिंग्स होतात त्या अगदी नियमितपणे अर्थात दरमहा होत असतात आणि अगदी वेळेवरती त्या मीटिंगची सुरुवात होते. आमच्याकडे फक्त 10 मिनिटाची सूट आहे असं म्हणायला हरकत नाही. 10 मिनिटापेक्षा कोणीही अधिक लेट येतच नाही. वेळेपूर्वी सगळे हजर असतात आणि बैठकीची सुरुवात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मीटिंग हॉलमध्ये होते. मीटिंग साधारणपणे 5 ते 6 तास आमची मीटिंग साधारणपणे चालते. आमचे CEO पंधाडे साहेब हे एक विषय घेतात. जवळपास 35 विषयांपेक्षा जास्त विषय हे नियमितपणे आमच्या मासिक मीटिंग्समध्ये असतात आणि आमचे साहेब ते एक विषय घेतात, त्याच्यावरती आमची चर्चा होते. सो सध्या आपल्या बरोबर आहेत शशांक पंधाळे सर, CEO ऑफ आर चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. नमस्कार सर, कसे आहात तुम्ही? छान, एकदम मस्त. Yes. नमस्कार, मी शशांक पंधाडे, चिखली अर्बन बँकेचा CEO म्हणून सध्या काम करतो आहे. 1996 पासून मी चिखली अर्बन या बँकेशी जोडलेलो आहे. शिकाऊ क्लर्क म्हणून या बँकेत मी सुरुवात केली आणि एक टप्पा पार करत आज मला माझ्या अध्यक्ष साहेबांनी आणि संचालक मंडळांनी गेल्या 2 वर्षापासून मी CEO या पदावर या ठिकाणी काम करत आहे. तर या बँकेचा मी जवळपास 96 पासून जुळलेलो असल्यामुळे त्या काळापासून तर आजपर्यंतची सगळी जी काय वाटचाल आहे त्यामध्ये जो माझा हिस्सा म्हणजे जो काय खारीचा वाटा आहे तो मी करत इथपर्यंत पोहोचलेला आहे. या सगळ्या बँकेचा प्रवास मी जो 96 पासून बघतोय त्यामध्ये म्हणजे कदाचित मी पाहिलेलं एक असं संचालक मंडळ आहे की जे कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन किंवा कुठेही कर्मचारी आणि संचालक मंडळ याच्यात कॉन्ट्रोवर्सी नसलेलं एक बँक जी आहे ही बँक आहे. आणि या बँकेने चिखलीसारख्या छोट्याशा शहरापासून जी सुरुवात केलेली आहे ती आता एक 7 जिल्ह्यांमध्ये आमचं काम आहे आणि महानगरपालिका असतील त्या ठिकाणच्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा बँकेचं काम आहे. पण बेसिक जो बँकेचा उद्देश आहे तो छोट्या ग्रामीण भागातल्या ग्राहकांना मोठं करण्यात किंवा त्यांना हातभार करण्यात, त्यांना मदत करण्यावर जास्तीत जास्त आमचा सहभाग असतो. आणि बँकेचे कर्मचारी हे शक्यतोवर ग्रामीण भागातल्या लोकांना बँकिंग संदर्भात जे काय आवश्यक ती माहिती किंवा आवश्यकता जी आहे त्या गोष्टी पुरवण्याचं किंवा त्याचं ज्ञान देण्याचं काम आमचे कर्मचारी करतात. त्यामुळे छोट्या शहरातून एक मोठी झालेली बँक म्हणून चिखली अर्बन बँकेची ओळख आहे.